ऑन करून ठेवते. एक मिनिट सगळ्यांनी जरा कॅमेरा ऑन करा, मला जरा बघू द्या तुम्हाला. वेदिका दिसते मला, रागिनी दिसते, व्हेरी नाईस. अच्छा, साक्षी कसबे नावाने साक्षीच्या बहिणीने जॉईन केलंय का? यस मॅम. अच्छा, साक्षीच्या बहिणीचा आवाज पण साक्षी सारखाच आहे. ठीक आहे. हा, अक्षता दिसते मला. अच्छा, आस्था दिसते. अक्षताच आहे तिचं नाव. अच्छा मुलांनो, तुमच्यापैकी ना, ठीक आहे आता कॅमेरा ऑफ केला तरी चालेल, तुमच्यापैकी किती जण मला ओळखत नाहीत? काही काय मुलं नवीन असतील ना, तर ते मला ओळखत नसतील. अच्छा, अक्षता मला नाही ओळखत. आणखी कोण आहे? विनोद नाही ओळखत मला. बरं, ठीक आहे. चला, तर मुलांनो, जे लोक मला ओळखत नाही त्यांना मी माझं थोडंसं इंट्रोडक्शन देते. माझं नाव सुलक्षणा आहे. तुम्ही मला सुलक्षणा मॅम, फक्त मॅम, सुलक्षणा मिस, टीचर, जे तुम्हाला वाटेल ते बोलू शकतात. आणि जसं गेल्या वर्षी पण तुम्हाला 3 वेगवेगळे टीचर होते ना, सायन्स मध्ये फिजिक्स साठी वेगळे टीचर, केमिस्ट्री साठी वेगळे आणि बायो साठी वेगळे. तसंच ह्या वर्षी पण तुम्हाला सायन्स मध्ये 3 टीचर असणार आहेत. तर सायन्स मधला जो फिजिक्सचा पार्ट आहे तो खूप मुलांना डिफिकल्ट वाटतो. आता गेल्या वर्षी पण तुम्ही किती व्यवस्थित शिकलाय आणि तुम्हाला समजलंय ते काय माहिती नाही. मला जेवढं जेवढं होईल तेवढं तेवढं तुमच्याकडून थोडंसं रिव्हिजन करून घेईल मी गेल्या वर्षीचं पण, कारण गेल्या वर्षीच नीट समजलं नसेल तर मग ह्या वर्षी पण नीट समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे, चला एक सेकंड. तर आता ना मला जाणून घ्यायचंय की तुम्हाला काही बेसिक गोष्टी किती येतात. आता मी जे प्रश्न विचारणार आहे, लास्ट टू लास्ट इयर ज्या मुलांना मी फिजिक्स शिकवलंय 8वी मध्ये तुम्ही असताना, त्यांना ह्या गोष्टींची उत्तर यायला पाहिजेत जर लक्षात असतील तर. मुलांनो मला सांगा, फिजिकल क्वांटिटी काय असते? फिजिकल क्वांटिटी काय असते कोण सांगेल मला? कोणालाच नाही माहिती? भौतिक राशी आपण मराठीत ज्याला म्हणतो. साक्षी कसबेची बहीण, बेटा तुझं नाव काय आहे? मॅम श्रुती कसबे. श्रुती, हा सांग. फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणतो मराठीमध्ये भौतिक राशी. यस तर मॅम. भौतिक राशी काय असते कोण सांगेल? टीचर, ज्याचे मोजमाप केले जाते. व्हेरी गुड वेदिका. ज्याला आपण मोजू शकतो त्याला आपण म्हणतो भौतिक राशी. उदाहरण द्या बरं. आपल्या आसपास जेवढ्या पण वस्तू आहेत त्या वस्तूंचा आपण काय काय मोजू शकतो? टीचर, दुकानातील वस्तू, साखर, रवा आपण वगैरे. त्या वस्तू मोजू शकतो, पण त्या वस्तूचे नक्की आपण काय मोजतो? एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या. हा, व्हेरी गुड. वस्तुमान वस्तुमान कशामध्ये मोजतो आपण? किलो. हा, गुड, व्हेरी स्मार्ट. तर आपण बघतोय भौतिक राशी. आणि भौतिक राशीमध्ये आपण वेगवेगळ्या भौतिक राशी मोजतो, जसं की वस्तुमान. वस्तुमान आपण कशामध्ये मोजतो? किलोग्राम, बरोबर. किलोग्रॅम. हा, अजून सांगा. लिटर. हा, लिटर मध्ये आपण काय मोजतो? लिटर मध्ये मोजतो आपण आकारमान. आकारमान. हो, पण पाण्याचा आपण आकारमान मोजतो. अजून गेल्या वर्षी तुम्ही 9वीला किती सगळ्या भौतिक राशी शिकलाय? त्यांची नावं आठवा जरा. टीचर, वेळ, तापमान. हा, येस, वेळ. वेळ आपण कशात मोजतो? वेळ आपण मोजतो सेकंड्स मध्ये, बरोबर आहे. परत तर
नंतर आपण मोजतो मीटर मध्ये. परत अजून टीचर वेग वेग. पण वेग हा, वेग आपण कशात मोजतो? किलोमीटर. मीटर पर सेकंड. किलोमीटर पर आवर मध्ये पण मोजतो किंवा मीटर पर सेकंड मध्ये पण मोजतो. तर अशा ह्या खूप साऱ्या भौतिक राशी आहेत मुलांना. आता ह्या साऱ्या ज्या भौतिक राशी आहेत ह्याच्यामधल्या काय काय भौतिक राशींना दिशाची गरज पडते. दिशा सांगितल्याशिवाय ती भौतिक राशीचं पूर्ण आपल्याला समजणार नाही. अशा भौतिक राशींना आपण काय म्हणतो? भौतिक राशी पण दोन प्रकारच्या असतात. त्या दोन प्रकारच्या भौतिक राशी कोणत्या आहेत? सदिश राशी आणि अदिश राशी. व्हेरी गुड. तर एक आहे सदिश राशी, दुसरी आहे अदिश राशी. ज्या राशीला अदिश राशी. दिशेची गरज, ज्या राशीला दिशेची गरज आहे, जसं की आता तर आता एक टेबल आहे आपल्याकडे आणि त्या टेबलावरती बल लावायचंय. तर एक दिशा असेल ना ज्या दिशेला आपण बल लावणार, नाही तर कळणार कसं की आपल्याला कुठल्या बाजूने बल लावायचंय, कुठल्या बाजूला तो टेबल सरकवायचा. तर सदिश राशी आणि अदिश ज्याला गरज नाही. तर सदिश राशींची काय उदाहरणं सांगा ज्याला दिशेची गरज असते मुलांनो? सदिश राशींची उदाहरणं सांगा. बल आहे, वेग आहे, परत विस्थापन गेल्या वर्षी जे तुम्ही शिकलेला. काय काय ना गरज नसते, जसं की आता वस्तुमान आहे. आता म्हटलं 1 किलोग्राम साखर आणा, तर तुम्ही थोडी विचारणार कुठली दिशा, साखरेची दिशा कुठली असं नाही विचारणार ना. तर वस्तुमान, परत अंतर, वेळ, किलोग्राम. वरण वजन तापमान. मुलांना भौतिक राशी वेगळी असते आणि भौतिक राशीचं एकक वेगळं असतं, ते लक्षात ठेवा. त्यामुळे एक टेबलच आपण बनवूया, तुम्हाला कन्फ्युजन नको. नाहीतर तुम्ही सगळं गडबड करत चालू म्हणून. चला हा तक्ता तुम्ही पण काढा माझ्या बरोबर तुमच्या नोटबुक मध्ये. ठीक आहे. आणि आता तुम्हाला काय करायचंय मुलांनो, ह्याच्यामध्ये अजून थोडी एक्झाम्पल टाकून होमवर्कला हा प्रश्न घ्यायचा. मी 2-3 एक्झाम्पल करून दाखवते, बाकीचं तुम्ही करायचं. ठीक आहे. जसं आपला इथे अनुक्रमानिका असेल, परत इथे भौतिक राशीचं नाव लिहिणार तुम्ही. ती राशी सदिश आहे की अदिश आहे ते लिहिणार. सदिश आहे की अदिश आहे ते लिहिणार. आणि लास्टच्या कॉलम मध्ये त्या भौतिक राशीचं तुम्ही काय लिहिणार? SI पद्धतीतलं एकक. स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट माहिती ना, SI पद्धत. Yes, SI ma'am. पद्धतीचं एकक. SI पद्धतीचं तुम्ही काय लिहिणार इथे? एकक लिहिणार. तर जसं की पहिली भौतिक राशी आपली मानून चालूयात, अशी 8वीला तुम्ही शिकलेला बल. बल काय राशी आहे? सदिश आहे. सदिश आणि बल आपण सदिश. कशात मोजतो? बल कशात मोजतो? न्यू न्यूटन न्यूटन. है ना. शॉर्टकट मध्ये आपण N लिहितो. व्हेरी गुड. अजून एक दुसरी आपण घेऊया दाब. बल आणि दाब धड्यामध्ये तुम्ही गेल्या वर्षी शिकलेले. दाब काय आहे? अदिश राशी. हा, आणि ह्याचं काय होतं एकक? एकतर आपण याला पास्कल म्हणतो किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन प्रति मीटरचा वर्ग पण होतं. असं तुम्हाला मुलांनो 3, 4 पासून 10 पर्यंत लिहायचे आणि फोटो काढून त्याचा ग्रुपमध्ये टाकायचा. हा तुमचा पहिला होमवर्क आहे, फर्स्ट Okay, होमवर्क. चला स्क्रीनशॉट घ्यायचा. घेतला स्क्रीनशॉट? हॅलो टीचर. अच्छा, मीच घेतला स्क्रीनशॉट, मी ग्रुपमध्ये टाकेल. चला आता ना आपला धडा सुरू करण्याच्या आधी मला तुमच्याकडून थोडी माहिती पाहिजे. मला सांगा मुलांनो की गुरुत्वाकर्षण काय असतं, जो आपला पहिला धडा आहे.
माझ्याकडे एक वस्तू आहे. आपण बघितलेलं 8वीला बघितलेलं कुठल्या पण वस्तूवर बल लावल्याशिवाय ती हालत नाही एका जागेवरून. ठीक आहे. आता मी ही वस्तू पकडली आहे. मी बल बिल काय नाही लावले, फक्त जी पकडून ठेवलेलं मी सोडलं तरी पण ती आपोआप थांबलेली स्थिर होती, मुव्हिंग झाली. तिला एक गती प्राप्त झाली. कोणी बल लावलं? गुरुत्वाकर्षण आणि तर ते जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते कोण लावतंय? पृथ्वी. व्हेरी गुड. पृथ्वीकडे ते बल कुठून आलं? आणि ते बल फक्त पृथ्वीकडेच असतं का? गुरुत्वाकर्षण बल फक्त पृथ्वीकडेच असतं का? अवघड प्रश्न विचारलाय का रे मी? हो मॅम. जागृतीने लिहिले एकारी. एकारी म्हणजे काय? टीचर काय प्रश्न विचारला? मी विचारलं पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण बल कुठून आलं आणि फक्त पृथ्वीकडेच हे गुरुत्वाकर्षण बल आहे का ह्या जगामध्ये? नाही मॅम, पृथ्वीकडे एकटीकडे नाहीये, सर्व ग्रहांकडे आहे. अच्छा, मग फक्त सर्व ग्रहांकडेच आहे का? पण सूर्य तर ग्रह नाहीये, सूर्य तर तारा आहे. म्हणजे ताऱ्यांकडे पण असणार मग. ताऱ्यांकडे पण असतं. बर मुलांनो, आता एक गोष्ट लक्षात घ्या. अच्छा, एक सिम्पल क्वेश्चन. गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा शोध कोणी लावला? न्यूटन. आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटन. येस, आयझॅक न्यूटन. मला आता पटकन ना ते न्यूटनची गोष्ट कोण सांगेल? येस मॅम, मी सांगू? सांग बेटा. अंजली काटमोरे. मॅम, एकदा न्यूटन हा शास्त्रज्ञ ऍपलच्या झाडाखाली बसला होता. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये ऍपल पडला. मग त्याने विचार केला की हा ऍपल खालीच का पडला. मग असं दुसरा जर व्यक्ती असला तर त्याने तो पल्ला म्हणून पटकन खाल्ला असता, पण त्यानं असं नाही केलं. त्याने त्याच्यावर संशोधन केलं आणि मग त्यानं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. येस, अगदी बरोबर. न्यूटनने काय केलं? ऍपल खाल्लं नाही, त्याचं डोक्यामध्ये दुसरा विचार आला जो नॉर्मली बाकी माणसांच्या डोक्यात येत नाही, की हे जे ऍपल आहे हे खालीच का आलं, वर का नाही गेलं किंवा इकडे तिकडे का नाही गेलं. आणि नंतर मग त्याने ऑब्झर्व केलं, अरे सगळ्याच वस्तू जवळजवळ पृथ्वीवर खाली येऊन पडतात. म्हणजे याचा अर्थ पृथ्वी यांना खेचते, म्हणजे पृथ्वीकडे काहीतरी स्पेशल आहे. अशा मुलांना मला एक सांगा, न्यूटन पहिला होता का गुरुत्वाकर्षण बलाबद्दल सांगणारा? नाही मॅम. कोण होतं मग पहिलं? माहिती करा. तुम्हाला माहिती गुरुत्वाकर्षण बलाबद्दल आधी भारतामध्ये शोध लागलेला, पण प्रॉब्लेम काय झाला? न्यूटनला जे सापडलं त्याने सगळ्यांना ओरडून ओरडून सांगितलं हे असं असं असं. भारतीय काय करायचे, काही माहिती पडलं तरी ते लपवून ठेवायचे. त्याच्यामुळे किती काय काय गोष्टींचा आपल्याच इकडे शोध लागला पण कोणाला माहितीच नाही. बर, चला ह्या धड्याला आपण सुरुवात करूया मुलांनो. ह्या धड्याला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट ही माहिती पाहिजे की बल काय असतं. बलाबद्दल आपण 8वीला शिकलेलो होतो. लवकर सांगेल मला कोण बरं बल काय असतं? मॅम, आपण एखाद्या गोष्टीला जोर लावून ती वस्तू पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो त्याला बल म्हणतात, किंवा जोर लावून याला बल म्हणतात. बल लावून याला बल म्हणतात. बरं, अच्छा, बल लावून काय काय वस्तूमध्ये आपण चेंज करू शकतो सांगा बरं. जागा टीचर त्याचं विस्थापन करू शकतो. जागेवरून दुसऱ्या जागेवरती ती वस्तूला ठेवू शकतो. बरं, ठीक आहे. विस्थापन करू शकतो टीचर आपण वस्तूचं. हा, वस्तूचं विस्थापन करू शकतो. करेक्ट. अच्छा, बलाचे प्रकार किती आहेत वेगवेगळे सांगाल का मला जरा? येस मॅम, स्नायू बल, यांत्रिक बल, क्षितिज ऍक्च्युली हा नाही घर्षण बल. बल लावताना त्या दोन वस्तूंमध्ये संपर्काची गरज आहे की नाही त्याच्यावरून खरं बलाचे दोनच प्रकार आहेत. ते दोन प्रकार कोणते?
मग त्या प्रकारांच्या खाली उदाहरणं आहेत जी तुम्ही सांगताय ती. संपर्क आणि असंपर्क बल. येस, व्हेरी गुड. टीचर संपर्क व संपर्क बल. येस, करेक्ट. बल लावताना जर समजा दोन वस्तूंमध्ये संपर्काची गरज पडते तर आपण त्याला काय म्हणतो? संपर्क बल. संपर्क आणि गरज संपर्क पडत बल. नसेल, आणि गरज संपर्क करायची गरज पडत नसेल तर आपण त्याला म्हणतो असंपर्क बल. अगदी बरोबर. अच्छा, आता मुलांनो संपर्क बलाची उदाहरणं द्या. टीचर मी सांगू? हा, सांग. टीचर स्नायू बल, यांत्रिक बल आणि घर्षण बल. स्नायू बल, यांत्रिक बल, घर्षण बल. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. अच्छा, आता असंपर्क बलाची उदाहरणं द्या. गुरुत्वाकर्षण बल, अजून? मॅम अनिश्चित बल येईल. चुंबकीय बल, हा, राईट. अजून? अभिकेंद्रकीय बल, स्थितीज हा. विद्युत बल, क्षितिज विद्युत बल. हा, बरोबर, करेक्ट. चला, आता मला आपण थोडं समजून घेऊया. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? येस मॅम. येस ओके. तर आता आपण काय बघितलं की बल काय असतं. आधी ना मुलांनो, बलामुळे ना काय होतं की बलाची व्याख्या बघा. आता तुम्ही काय 6वी 7वीत नाहीये, त्याच्यामुळे ना आपण बलाची व्याख्या माहिती कसं लिहिणार. बला लावल्याने काय काय होतं? बल लावल्याने 4 गोष्टी होतात. एक तर काय होतं, थांबलेली वस्तू चालू होते किंवा चालू असलेली वस्तू थांबते. बरोबर आहे? तर मी शॉर्ट मध्ये लिहिते, थांबवणे, वस्तूला थांबवणे किंवा चालवणे. बरोबर आहे? हे चालवणे मध्ये मोठा नको. मी मराठी खूप वर्षांपासून लिहिलं नाही ना. हा, चालवणे. परत दुसरं, वस्तूची गती बदलणे. बरोबर आहे? येस. तिसरं, दिशा बदलणे. परत चौथं, वस्तूचा आकार बदलणे. बरोबर आहे? बल लावून या 4 गोष्टी आपण चेंज करू शकतो. पण आता ह्या ज्या पहिल्या ज्या आहेत त्या वस्तूच्या गतीच्या अवस्थेशीच रिलेटेड आहेत. राईट? वस्तूची गतीची अवस्था, वस्तू थांबलेली आहे की सुरू आहे की कुठल्या दिशेत चालली आहे, है ना? मग आपण बलाची व्याख्या कशी करतो माहितीये? 2च गोष्टी सांगतो. बल ही ती भौतिक राशी आहे. नीट ऐका. बल ही ती भौतिक राशी जी लावल्याने वस्तूची गतीची अवस्था किंवा वस्तूचा आकार बदलतो किंवा दोन्हीही बदलतं. कळलं? मग वस्तूला थांबवणं, चालू करणं, गती बदलणं, दिशा बदलणं हे गतीच्या अवस्था ह्या शब्दामध्ये आलंच. आपण काय सांगितलं? बलाने काय होते? वस्तूची गतीची अवस्था बदलते किंवा तिचा काय बनतो? आकार बदलतो. समजलं? येस. ह्या 2 गोष्टी आपण बलला बदलतो. तर मग ही झाली बलाची, ही झाली बलाची तुमच्या 10वीच्या नुसार व्याख्या. चांगली वाली एकदम अचूक एकदम व्याख्या. आता आपण काय बघितलेलं? बलाचे किती प्रकार असतात? 2 प्रकार असतात. संपर्क बल असंपर्क आणि असंपर्क. आता संपर्क बल हे किती प्रकारचं आहे? 3 प्रकार. म्हणजे संपर्क बलामध्ये काय येणार? घर्षण, दुसरं स्नायू आणि तिसरं यांत्रिक. येस,
स्नायू आणि यांत्रिक. व्हेरी गुड. आणि इथे असंपर्क बलामध्ये किती आहेत? गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आणि स्थितीज विद्युत बल. व्हेरी गुड. चुंबकीय, गुरुत्वाकर्षण आणि स्थितीज विद्युत बल. येस, स्थितीज विद्युत बल. स्थितीज विद्युत, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ज्याला आपण म्हणतो. विद्युत ना, स्थितीज विद्युत बल. नाही टीचर, विद्युत. विद्युतच आहे ना. यस मॅम. हा, स्थितीज विद्युत बल. तर आता ह्या सगळ्या बलांपैकी आपण ह्या वर्षी फोकस करणार आहोत गुरुत्वाकर्षण बलावर. ठीक आहे. हे स्थितीज विद्युत बल तुम्हाला 11वी मध्ये असेल. चुंबकीय बल आहे आपल्याला थोडंफार, आता 10वी मध्ये पण आहे. बाकी घर्षण बल, यांत्रिक बल ही सगळी तुम्ही थोडं आणखी मोठं झाल्यावर एक एक करून शिकणारच आहात. तर ह्या वर्षी आपल्याला चुंबकीय बल शिकायचे 10वी मध्ये आणि गुरुत्वाकर्षण बल शिकायचं. पुढच्या वर्षी 11वीला तुम्ही हे स्थितीज विद्युत बल डिटेल मध्ये शिकचा, कारण ते समजायला थोडं कठीण आहे, म्हणून ते त्यांनी 11वीच्या लेवलच्या मुलांसाठी ठेवलं. ठीक आहे. तर आता हे शिकण्याच्या आधी गुरुत्वाकर्षण समजून घेण्यासाठी ना एक प्रकारची गती समजून घेणं गरजेचं आहे. मुलांना तुम्ही 6वी 7वीला गतीचे प्रकार बघितलेले होते. वस्तू सरळ एका रेषेत जात असेल तर ह्या प्रकारच्या गतीला आपण काय म्हणतो? एक रेषीय गती. येस, व्हेरी गुड. एक रेषीय गती. परत वस्तू गोल फिरत असेल. वर्तुळाकार गती. व्हेरी गुड, वर्तुळाकार गती. व्हेरी गुड. आणि वस्तू अशी झोक्यासारखी लेफ्ट राईट फिरत असेल तर अर्धवर्तुळाकार गती. अर्धवर्तुळाकार गती. अर्धवर्तुळाकार गती. नाही अर्धवर्तुळात आंदोलित गती. काहीतरी वेगळं असेल असं. दोलन का काहीतरी म्हणतात ना याला, काय मला आठवत नाही. ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑस्किलेटरी मोशन. आंदोलित गती. हा, आंदोलित गती. आंदोलित. बर. आणि ना एका वेळेनंतर, विशिष्ट वेळेनंतर जी गती रिपीट होते. नियतकालिक गती. येस, व्हेरी गुड. नियतकालिक गती. आणि जी गती फिक्स नाहीये, वस्तू इथे आहे, परत इकडे गेली, गोल 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 कुठे पण फिरते. यादृच्छिक गती. हा, ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात रॅन्डम मोशन. हा, आणि मराठीत म्हणतात यादृच्छिक. व्हेरी गुड. तुम्ही खूप चांगला मागच्या क्लासेसचा अभ्यास केलाय मुलांना. व्हेरी नाईस. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड की तुम्ही सगळ्या गतींची छानपैकी उत्तरं दिली. हा, आता ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गती आहेत ना त्याच्यापैकी वर्तुळाकार गती आपल्याला खूप महत्वाची आहे. हा ग्रॅव्हिटेशन धडा, गुरुत्वाकर्षण धडा समजून घेण्यासाठी. तर आता वस्तू गोल गोल फिरते तर आहे, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला आठवतंय 9वीला तुम्ही शिकलेला एक समान गती आणि नैक समान गती आठवतंय? यस मॅम. थांबा एक मिनिट. कोणाकोणाच्या डोक्यावर आता फॅन फिरतोय? डोक्यावर किंवा बाजूला? टीचर आमच्याकडे लाईटच गेली. लाईट. अरे रे रे, एकतर गरमी आणि लाईट पण गेली. हा, मुश्किल आहे गावाला थोडस. हा, आता जी आपली फॅन फिरतोय, हा फॅन जो फिरतोय त्याची गती कुठल्या प्रकारची गती आहे? वर्तुळाकार. वर्तुळाकार गती. वर्तुळाकार गती. अरे, एकरेषीय गती. म्हणजे आता तुझा फॅन घरामध्ये आहे, आता थोड्या वेळात गावात जाईल का चालत चालत? हा, काय हरकत नाही. आपला तेवढे जोक झाला थोडा. वर्तुळाकार गती ऍब्सोल्यूट है ना. गोल 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 वर्तुळाप्रमाणे ते फिरतं. व्हेरी नाईस. पण एक समान गती आहे ना, एक समान वर्तुळाकार गती आहे. त्याची एक समान गती आपण कशाला म्हणतो आठवतंय? गेल्या वर्षी शिकलाय तुम्ही. एक समान म्हणजे एक सारखी, पण तरी पण त्याची एक व्याख्या होती. कोण सांगेल मला ती व्याख्या?
टीचर सांग बेटा. सांगू शकते का? श्रुती ना? यस मॅम. हा सांग. टीचर मी सांगू? थांब श्रुतीला सांगू दे, मग वेदिका तू पण सांग. हा सांग श्रुती. यस मॅम. एका कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती असे म्हणतात. ओके, व्हेरी गुड. वेदिका तू सांग आता. टीचर एक समान गती म्हणजे जेव्हा एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर पार करते तेव्हा त्या येस, वस्तूच्या गतीला एक समान गती असे म्हणतात. व्हेरी व्हेरी गुड. आता श्रुती आणि वेदिकाच्या व्यतिरिक्त मला बाकीच्या मुलांकडून आपल्या दैनंदिन जीवनामधलं उदाहरण पाहिजे की एकसमान गती आपल्याला नक्की कुठे कुठे बघायला मिळते. कुठे बघायला मिळते नक्की ही एकसमान गती? टीचर मी सांगू? नाही दे, बाकीच्या मुलांना ट्राय करू द्यात. हा रागिनी सांग. अरे असं काही चुकलं तरी चालेल मुलांना, तुम्ही ट्राय तर करा. अवतीभोवती ऑलरेडी काय काय वस्तू एकसमान गतीनेच फिरतात आहेत. म्हणजे त्या समान कालावधीत समान अंतर कापतात. कोणती कोणती उदाहरणे आहेत ती? बर वेदिका सांग. टीचर घड्याळाच्या काट्यांची गती. येस, व्हेरी गुड. घड्याळाचा काटा बघा, बरोबर तेवढंच अंतर कापतो ना तेवढ्याच वेळात. व्हेरी गुड. अजून एक उदाहरण कोण सांगेल? दुसरं कोणीतरी. मॅम मी सांगू? हा सांग. सांग श्रुती. त्यांच्या संचलनाची गती. कशाची? सैनिकांच्या संचलनाची गती. ते 26 जानेवारीला तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल ना, लेफ्ट राईट लेफ्ट राईट जे परेड करतात ना सैनिक, त्यांची गती पण एक समान गती असते. ते एक समान गती असते म्हणून बघा दिसायला एकदम छान दिसतं. बरोबर एकाच वेळी एकाच लेवलवरती त्यांची पावलं पडतात आणि त्या पावलांची माप पण एक समान असतात. मग बरोबर एका लाईनीमध्ये सगळ्यांची पाय पडतात है ना. त्याच्यामुळे ती परेड किती छान दिसते. रागिनी तुला. हा बोल रागिनी. काय? माझा आवाज येतोय? हो हो आता येतोय तुझा आवाज. ते अचानक बंद झाला होता. बरोबर बोल बेटा बोल. मॅम आपण जो पाळणा खेळायला जातो त्यात गोल फिरणाऱ्या पाळण्याचं सुद्धा असू शकते ना? हा ते कधी असू शकतं माहितीये? आधी हळूहळू तो सुरुवात झाल्यावर पण नंतर एका स्पीडला पोहोचला ना त्याच्यानंतर त्याची गती एक समान असते. तर तू चालू होताना आणि थांबताना नाही म्हणणार आपण. एका ह्याच्यामध्ये ऑलरेडी झाला की मग. हा प्रेरणा कांबळे बोल बेटा. मॅम चुकून झालं होतं, सॉरी. चला मुलांनो, आता ना तुम्हाला एक समान गती काय आहे टीचर ते माहिती. आता एक समान वर्तुळाकार गती काय असते ते मी एक्सप्लेन करते. आता थांब बेटा, मला एक्सप्लेन करू दे, मग आपण आणखी प्रश्न मध्ये मध्ये अजून विचारणार आहेच. तर बघा आता समजून चालूया की एक वस्तू आहे, ठीक आहे, आणि ती एक केंद्रक आहे, वर्तुळाकार वर्तुळ आहे आणि केंद्रक आहे. म्हणजे हा समजा वर्तुळाकार रस्ता आहे आणि इथे त्याचं केंद्र आहे. असं मानून चाललं की एक गोल असं गार्डन आहे आणि गार्डनच्या बाजूला हा काळावाला जो आहे तो रस्ता बनलेला आहे. आता त्या रस्त्यावरून की नाही एक माणूस काय करतोय, इथे जॉगिंग करतोय. ठीक आहे, आता समजा तो पॉइंट ए ला आहे. मग ए पासून आता तो जॉगिंग करत करत करत, जॉगिंग करणं काय असतं माहितीये ना तुम्हाला? येस मॅम. हा, सकाळच्या वेळी धावतात ना, सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करायला धावतात, त्याला जॉगिंग म्हणतात. इथे ए वरती आहे. काही वेळानंतर समजा 1 सेकंड नंतर तो बी वर आला. परत आणखी 1 सेकंड गेल्यानंतर समजा तो इथे सी वर आला. तर मग आता अच्छा ह्याला ओ नाव देऊया आपण, दोन्हीकडे सी सी झालं, केंद्राला नाव देऊया ओ. तर मग आता काय केलंय ना आपण, केंद्रापासून माणूस आधी कुठपर्यंत होतं तिथे लाईन जोडली.
परत दुसऱ्यांदा परत लाईन जोडली बी पर्यंत, परत तिसऱ्यांदा लाईन जोडली सी पर्यंत. मग आपण ना इथे अंतर मोजतोय, पण ते अंतर आता पट्टीने नाही मोजत, म्हणजे हे वाला अंतर नाही मोजत आहे आपण, हे अंतर नाही मोजत आहे आपण. कोणतं अंतर मोजतोय? हे वाला अंतर मोजतोय. ऍक्च्युली कोण किती मापला त्याने, समजा हा 30 अंश आहे, हा पण 30 अंश आहे, आणि समजा पुढे जो तो डी पर्यंत गेला तो पण एकाच सेकंदामध्ये, आणि तो पण समजा 30 अंशच निघाला, तर मग ह्याचा अर्थ हा माणूस काय आहे? एक समान वर्तुळाकार गतीमध्ये आहे. ठीक आहे. आता मुलांनो इथे ना गती जी आहे लक्षात घ्या, गती एक समान आहे बरं का, वेग एक समान नाहीये. गती आणि वेगामध्ये फरक असतो, तुम्ही गेल्या वर्षी ऑलरेडी शिकलाय. गती अदिश राशी आणि वेग काय आहे? सदिश. तर ह्या वस्तूची गती ह्या दिशेने आहे, वस्तू चाललीये ह्या गोल गोल दिशेने, पण ऍक्च्युअल मध्ये आता समजा सेम टू सेम आपण असं एक्झाम्पल घेतलं की एक रस्सी घेतली आपण आणि ह्या रस्सीला इथे दगड बांधला, आणि इथे ह्या दुसऱ्या रस्सीच्या टोकाला तुम्ही पकडून ह्या रस्सीला काय करताय? गोल 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 फिरवताय, असं गोल फिरवताय, गोल 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 फिरवताय त्या रस्सीला, दगड फिरवताय ऍक्च्युअली. मग तो दगड काय करतोय? एक समान समजा अंतर कापतोय एक समान कालावधीमध्ये, तर तो दगड पण काय आहे? एक समान वर्तुळाकार गतीमध्ये. पण समजा हा धागा तुटला, धागा तुटल्यावर मुलांनो हा दगड इथे असताना हा धागा तुटला, तर हा जो दगड आहे तो हा असा गोल फिरून इथे असा नाही पडत. काय होतं? तो तुटला की सरळ जातो, असा माहितीये ना तुम्हाला? किंवा समजा दगड समजा दगड इथे असतात तर असा सरळ गेला असता, म्हणजे दगड कुठल्या दिशेने जातो? वर्तुळाला लंब दिशेने जातो. कुठे पण तुटेल तिथे असा लंब दिशेने जाईल. मग ही जी आहे ती खरं तर तिचा वेग आहे, आणि ही वेगाची काय आहे? दिशा आहे. वर्तुळाला लंब तिच्या वेगाची दिशा आहे, म्हणजे इथे गती वेगळी आणि वेग वेगळा. म्हणून ना इथे एक समान गती आहे पण एक समान वेग नाहीये. आणि जिथे वेग एक समान नसतो, जिथे वेग बदलतो, तर आपलं सूत्र काय होतं? वेगातील बदल भागिले वेळ. हे कशाचं सूत्र होतं? आठवते तुम्हाला? वेगामध्ये जर बदल होत असेल वेळेनुसार, तर अशा गतीला कोणती गती म्हणतो आपण? अजून एक नवीन भौतिक राशी आपण समजून घेतलेली गेल्या वर्षी, त्वरण. आठवतंय? तर बेसिकली एक समान वर्तुळाकार गतीला त्वरणित गती पण म्हणतात. का बरं त्वरणित गती म्हणतात? कारण गती तर एक समान आहे पण वेग एक समान नाहीये. वेग बदलत बदलत राहतोय, वेग बदलतोय, म्हणजे त्याला त्वरण आहे. नॉर्मली काय होतं ना मुलांनो, वस्तू जर एका रेषेत असेल ना तर एक समान गती असेल तर तिथे त्वरण 0 असतं, कारण तिथे दिशा नाही बदलत आहे, ते दिशा बदलतीये. त्याच्यामुळे इथे त्वरण 0 नाहीये, वस्तूला काही ना काही त्वरण आहे. कळते का तुम्हाला? हे तुम्हाला गेल्या वर्षी पहिल्याच धड्यामध्ये होतं. गतीचे नियम हा जो पहिला धडा होता तुम्हाला 9वीला, त्याच्यामध्ये हे होतं. तुम्हाला त्याचं काय म्हणतात, कारणे द्या मध्ये प्रश्न होता. काय कारणे द्या? एक समान वर्तुळाकार गतीला त्वरणित गती असेही म्हणतात. का? तर त्याचं हे उत्तर होतं की एक समान वर्तुळाकार गतीमध्ये गती एक समान असते, स्थिर असते, पण दिशा, वस्तूच्या वेगाची जी दिशा आहे ती सारखी सारखी काय होते? बदलत जाते. आणि वेग बदलत असते, वेळेनुसार वेग बदलतो, ह्याचा अर्थ वस्तूला त्वरण आहे, कारण त्वरणाचं सूत्रच काय आहे? वेगातील फरक भागिले वेळ.
तर वेग बदलला वेळेनुसार याचा अर्थ वस्तूला त्वरण आहे. म्हणून मग एकसमान वर्तुळाकार गतीला काय म्हणतात? वर्णित गती. आता बघा मुलांनो, हे पुढचं आता जे आहे, हे आता मी जे सांगणार हे नवीन, हे गेल्यावर नव्हतं. तर नीट लक्ष देऊन ऐका, मी त्याच्यावर प्रश्न विचारेन. आता तो जो धागा आहे, माझ्याकडे इथे धागा आहे का? आता जो माझ्याकडे धागा आहे आणि मी त्याला काहीतरी बांधलं आणि मी त्याला काय करते, गोल 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 फिरवते. समजा मी ते फिरवणं सोडून दिलं, मी बल लावते ना. आपण बघितलं ना, कुठल्या पण वस्तूला गतिशील ठेवण्यासाठी पण तर बल लागतं ना. आता जसं आपल्या घरामध्ये पंखा फिरतोय, पंख्याला कोण बल लावतोय? पंख्याला कोण बल लावतोय? अरे पंख्याला कोण बल लावतोय? हा, विद्युत ऊर्जा है ना, विद्युत ऊर्जेवर चाललोय. आता दुसरा पंखा बघा आपला असा हातात, लाईट गेलं काय करतो? हाताने आपण स्वतःला असं पंखा घेतो ना, तर तिथे आपण कोणतं बल लावतोय? हा, आणि इथेच ते चाललंय ते विद्युत बल. तसंच आता मी हे धाग्याला गोल 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 फिरवते, कोणतं बल लावते? स्नायुबल. स्नायुबल. हा, स्नायुबल लावतेय, पण ना ते स्नायुबल नेहमीच ते स्नायुबलच असतं असं नाहीये. जेव्हा आपण कुठली पण वस्तू ना वर्तुळाकार फिरते की नाही मुलांनो, त्या वस्तूला वर्तुळाकार फिरत ठेवण्यासाठी ना एका विशिष्ट दिशेकडूनच बल लावायची गरज असते. म्हणजे मला काय म्हणायचंय, थांबा मी आकृतीमधून सांगते तुम्हाला. माझा सफेद Yes, फळा ma'am. दिसतोय? मॅम. आता बघा, इथे तो दगड आहे आणि तो दगड ह्या असं गोल गोल दिशेने फिरतोय आणि मी काय केले, तो धाग्याचा एक तो किती पकडून ठेवले, बरोबर आहे. म्हणजे इथे केंद्र काय, जिथे मी त्या धाग्याला पकडून ठेवलं, याचा अर्थ त्या दगडावर बल धाग्यामधून कोण लावते? मी लावते ना, बरोबर आहे. हो मॅम. मग हे असं आपण ऍक्च्युली स्वतःकडे खेचतोय इन अ वे आपण धागा, असं बरोबर आहे. तर त्या दगडाला आपण गोल गोल फिरत ठेवतोय आणि त्या दगडावरती जे बल लागते ते खरं तर त्याच्या केंद्रकाच्या दिशेने. म्हणून हे केंद्रकाच्या दिशेने आहे ना मुलांना बल. हे बलाची दिशा कुठे आहे? केंद्रकाकडे. तर म्हणून ह्याला केंद्रकीय बल म्हणतात. काय म्हणतात? केंद्रकीय. हा, केंद्रकीय बल. हे आता बघा, इथे तर आपण दगड आणि ते धाग्याचं एक टोक ह्याचं उदाहरण घेतलं, पण आपण आपल्या जर सौरमंडलामध्ये बघितलं तर हेच केंद्रकीय बल कोण लावतोय? सूर्याभोवती आपले एवढे सगळे जे आहेत ते ग्रह फिरतात, माहितीये ना तुम्हाला? कोणते 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 ग्रह सूर्याभोवती फिरतात मुलांना? नावं सांगा जरा ग्रहांची. मग त्यांच्या फिरत ठेवण्यासाठी जे बल लावलं जातंय तो कोण लावतो? सूर्य त्यांच्या भोवती तो बल लावतो. ते सूर्याकडे खेचले जातात, राईट. सूर्य त्यांना गोल 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 फिरत ठेवतो, म्हणून हे जे सूर्य बल लावतो त्याला आपण म्हणतो केंद्रकीय बल. तर मग हा सांगा बरं, मला नावं सांगा. पृथ्वी, मंगळ, गुरु, शुक्र, शनी. हा, मंगळ, गुरु, शुक्र. तर बघा, हे वर्तुळाकार काय असतं बघितलं. हा, आणि हे केंद्रकीय बलालाच तुमच्या पुस्तकामध्ये नाव दिलेले अभिकेंद्री बल, इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. अच्छा मुलांना, मला एक प्रश्न विचारायचा होता. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना आता 10वी झाल्यावर सायन्स घ्यायचं? किती जणांना सायन्स घ्यायचंय? अच्छा, वेदिकाला सायन्स घ्यायचंय.
रागिणीला घ्यायचंय, प्रेरणाला घ्यायचंय, जागृतीला पण घ्यायचंय. ओके, फक्त 4च मुलांना घ्यायचंय सायन्स एवढ्या सगळ्यांमधून. ओके, श्रुतीला पण घ्यायचंय, नेहाला घ्यायचंय, ओके, विनोदला पण घ्यायचंय, रवी. अच्छा, म्हणजे बघा बऱ्याच जणांना सायन्स घ्यायचंय ना. तर आता तुम्हाला मुलांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल, थोडी एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागेल. आता बघा, जे सेमी इंग्लिशला किंवा इंग्लिश मिडियमला होते त्यांनी ती मेहनत 8वीलाच घेतली ना. तुम्हाला ती मेहनत आता घ्यायला लागेल. आधी घेतली नव्हती तर आता घ्यावी लागेल. ती काय घ्यायची मेहनत मुलांना, जास्त काय अवघड नाहीये. तुमची 8वी 9वी 10वीची जी पुस्तकं आहेत ना, जसं जसं वेळ मिळेल ना तसं तसं बघा हे इंग्रजीचे शब्द पाठ करायचे, हे जे कंसात दिलेले. नाहीतर 11वीला सायन्स काहीच कळत नाही. मग कळलं मी काय म्हणते? येस मॅम. जसं वर्तुळाकार म्हणतात, अभिकेंद्री बलाला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. हे जरा शब्दार्थ तुम्हाला आतापासूनच पाठ करावे लागतील. ठीक आहे, तर मग बघा हा माणूस, अच्छा ही लेडी जी आहे ती तेच ते दगडाला गोल गोल फिरवते आणि तुम्ही बघू शकता की ते दगडाचं जे बल आहे ते त्या लेडीच्या हाताकडे काम करते, केंद्राकडे काम करते, म्हणून मग त्याला नाव दिलेलं आहे अभिकेंद्री बल. काय म्हणतात? अभिकेंद्री बल. आणि बघा मग, येस, मग हेच जे अभिकेंद्री बल आहे, हे अभिकेंद्री बल आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं जिथे जिथे वर्तुळाकार गती आहे. आता जसं सूर्याच्या भोवती हे सगळे जे ग्रह फिरतात आहेत, कोणतं बल काम करते त्या वस्तूंवर? सूर्याद्वारे लावलेलं हेच अभिकेंद्री बल. येस, हेच अभिकेंद्री बल. परत त्याच्यानंतर ना आपली पृथ्वी आहे. आपल्या पृथ्वीच्या भोवती कोण फिरतोय मुलांनो? मॅम चंद्र. तर पृथ्वी पण चंद्रावरती ते लावते, ते कोणतं बल आहे? अभिकेंद्री बल. अभिकेंद्री. येस. आणि आता बघा, हा कधी कधी बघा ते रस्त्याचे जिथे असे 4 रस्ते जॉईंट होतात बघा, असे 4 रस्ते जिथे जॉईंट होतात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, इथे मध्ये असं गोल सर्कल बनवलेलं असतं. मग गाडीला काय करायला लागतं, ही गाडीला ह्या रस्त्यावर इथे सरळ यायचंय तर सरळ नाही येता येईल, कारण सरळ आल्यावर ऍक्सिडेंट होईल ना. मग ती गाडी काय करते, सिग्नल बघून अशी वळून मग इथे येते. बरोबर आहे ना, सिग्नलला बघून. हा, मग आता ही मग इथे बघचाल तर मग हा पण ना अर्धवर्तुळाकार रस्ता आहे. मग ह्या गाडीवरती पण एक बल काम करतं. ते कोणतं केंद्रकाकडे काम करतं? ते पण अभिकेंद्री. अभिकेंद्री बल. हॅलो टीचर. हा बेटा. पाळणा पण येईल ना? हा काय? हे उदाहरण पाळणा पण येईल ना? हा, पाळणा सुद्धा येईल. बरोबर. मला काय ऐकायला माहितीये, पायनॅपल म्हटलं, पायनॅपल. चला आता ना हे थोडं आपण जे शिकलो ना मुलांनो, थोडं रिवाइज करूया आपण. चला, तर आता आपण गुरुत्वाकर्षण धडा चालू केला. तर गुरुत्वाकर्षण काय असतं तर बघा इथे दिले, पिंड आणि पृथ्वीवरील वस्तूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या मूलभूत शक्तीचा परिचय आपण ह्या धड्यामध्ये घेणार आहोत. तर आपण गती व विराम अवस्था, वस्तू हलत असेल, एका जागी थांबलेली नाहीये, ती चालते, मग आपण काय म्हणतो, वस्तू गतिशील आहे. आणि विराम अवस्था म्हणजे काय, एकाच स्थितीमध्ये थांबते. ठीक आहे, तर हालचाल काय असते, एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीत जाणं. गती कालांतराने स्थिती बदलण्याचा दर है ना, किती वेळेत किती लांब गेली, त्यालाच आपण गती म्हणतो ना. गतीचे सूत्र काय होतं गेल्या वर्षी मुलांनो? गतीचं सूत्र काय होतं? विस्थापन भागिले वेळ. असं काय करताय रे, गेल्या वर्षीच तर शिकलाय तुम्ही, सगळं विसरला तुम्ही. आणि अंतराचं सूत्र आहे, चालीचं सूत्र काय होतं, एक होतं चाल आणि दुसरी होती गती.
कापल्यानंतर छेद त्याखाली लागलेला काल. व्हेरी गुड, थँक्यू सो मच बेटा. बेटा तुझं नाव सांग. सानिका विनोद काटमोरे. सानिका, ओके गुड. चला आता मी दुसऱ्या स्क्रीनवर आहे ना, त्याच्यामुळे मला दिसत नाहीये म्हणून नाव विचारलं. पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा, आता जस्ट आपण बघितलं एक समान वर्तुळाकार गती काय असते. आता फक्त इथे आकृतीमध्ये की नाही गतीसाठी व्ही दाखवलेलं आहे आणि जी सॉरी वेगासाठी व्ही दाखवले आणि एक समान गतीसाठी डब्ल्यू दाखवले. हे थीटा आर ए हे काय असतं हे तुम्हाला पुढच्या वर्षी आहे. आता सध्या बस जे जे गरजेचं होतं मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता इथे बघा तेच दिलेलं आहे. एक समान वर्तुळाकार गती म्हणजे गोलाकार मार्गात एखाद्या वस्तूची स्थिर गतीने होणारी हालचाल. वस्तू वर्तुळाच्या मध्यभागी निर्देशित केलेल्या अभिकेंद्री प्रवेग अनुभवते. म्हणजे अभिकेंद्री हे त्वरण अनुभवते वस्तू. हा प्रवेग म्हणजे त्वरण एका अभिकेंद्री बलामुळे होतो जो वेगाला लंब असतो. हे आपण उद्या शिकणार आहोत. अच्छा, तर इथे अभिकेंद्री बल, अभिकेंद्री प्रवेग आणि ह्याची उदाहरणं दिलेली आहेत. अभिकेंद्री बल म्हणजेच हा सेंट्रिपिटल फोर्स आपण बघितलं. आणि केंद्राकडे आतील बाजूस निर्देशित असा तो प्रवेग जो एका वस्तूला वर्तुळाकार कक्षेत फिरत ठेवतो. प्रवेग म्हणजे मुलांनो तुम्ही म्हणू शकता की त्वरण. त्या त्वरणाची दिशा जी आहे वस्तूच्या केंद्रकाकडे आहे. केंद्रकाच्या तुलनेमध्ये वस्तूची अवस्था बदलते ना. आता जसं की ते उदाहरण दिले दोरीवर वजन फिरवणे, तेच कोपऱ्यात वळणारी कार चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे. तर ही सगळी अभिकेंद्री बलाची उदाहरणं दिले जे आपण आता जस्ट शिकलो. ठीक आहे, आता हे जे केपलरचे नियम आहेत हे आपण उद्या शिकणार आहोत. उद्या म्हणजे ह्या आठवड्यामध्ये आपला अजून एक जेव्हा पिरियड असेल तेव्हा. कधी आपला पिरियड पुढचा माहिती आहे तुम्हाला? नो मॅम. नो मॅम. ठीक आहे, मला पण बघावं लागेल. उद्या नाही तर परवा तर असेलच नक्की. बरं मुलांना आता हाचा होमवर्क. आधी तर मी तो जो टेबल टाकलेला आहे आधीचा जो मी टेबल सांगितलेला होता तो टेबल पूर्ण करा. ओके मॅम. हा, आणि दुसरा प्रश्न लिहून घ्या होमवर्कला. चला मी डिक्टेट करते, पटकन लिहून घ्या प्रश्न. सांगू? येस मॅम. हा, टीचर एक समान वर्तुळाकार गतीस त्वरणित गती का म्हणतात? ओके मॅम. एक समान वर्तुळाकार गतीस त्वरणित गती का ओके मॅम. म्हणतात? हा पहिला प्रश्न. म्हणजे दुसरा प्रश्न होमवर्कचा. तिसरा प्रश्न लिहा. अभिकेंद्री बल म्हणजे काय त्याची उदाहरणे लिहा. अभिकेंद्री बल म्हणजे काय त्याची उदाहरणे लिहा. ओके मॅम. टीचर झालं. तर हे 3 प्रश्न आहेत. मी तुमच्या ग्रुपमध्ये फोटो सुद्धा टाकलाय जो तक्ता पूर्ण करायचे त्याचा. होमवर्क करा आणि ग्रुपमध्ये फोटो टाका होमवर्कचे. हा बेटा. हॅलो मॅम. टीचर फोटो बोल ना. टाकतात नाही ग्रुपमध्ये. बरं थांब मी सेटिंग चेंज करते. बरं झालं सांगितलंस तू. अच्छा मुलांनो, आपला हा ग्रुप प्युअरली अभ्यासासाठी आहे. अभ्यासाच्या होमवर्कच्या व्यतिरिक्त अजून काहीही मेसेज नका टाकू, नाहीतरी मग परत हे काढून टाकतील. हा तुमचा परमिशन काढून टाकतील होमवर्क टाकण्याची. मग तुमचा अभ्यास पूर्ण व्यवस्थित कसं चेक करणार? ठीक आहे. तर हाय हॅलो वगैरे तू कुठून आहेस वगैरे हे सगळे काहीही मेसेज नको. फक्त होमवर्क
होमवर्कच्या खाली तुमचं नाव एवढंच पाहिजे आपल्याला. येस मॅम. ठीक आहे, ओके Yes. मॅम चालेल. ठीक ओके आहे, मॅम. चालेल. मग आपण आजचा क्लास संपूयात. ओके टीचर, बाय, गुड नाईट, थँक्यू. सगळ्या मुलांना बाय, गुड नाईट. प्रेरणा मॅम, तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता.